रातवा या पक्ष्याला इंग्रजीमध्ये नाईट जॅर असे म्हणतात। रातवा एक निशाचर पक्षी आहे, म्हणजे हा पक्षी रात्री सक्रिय असतो, रातवा दिवसा आराम करतो। तपकिरी करडा बदामी रंगाचा, त्यावर तुटक रेषा आणि ठिपके असतात। त्याच्या अंगावर ठिपके व रेघांचे अद्भुत डिझाईन असते, त्यामुळे तो जमिनीवर बसलेला असताना किंवा झाडावर बसला असताना पटकन ओळखू येत नाही। याचे रंग रूप झाडाच्या सालीत व पालापाचोळ्यात लपते, यामुळे या पक्ष्यांना दिवसा आराम करणे सोपे होते। रात्री हे पक्षी बऱ्याचदा जमिनीवर बसलेले दिसतात। भारतीय रातवा साधारण 24 सेंटीमीटर आकाराचा पक्षी आहे। हा उडताना याच्या पंखावरील पांढरा पट्टा दिसतो। बहुतेकदा ते मोठ्या पतंगाप्रमाणेच फडफडत उडत असतात। झुडपी जंगले, शेतीचे प्रदेश, गावाच्या जवळील मोकळ्या प्रदेशात ते राहतात। लहान मोठे कीटक हे भारतीय रातवा पक्ष्यांचे खाद्य आहे। रातवा हे कुशल हवाई शिकारी आहेत, जे त्यांच्या रुंद तोंडाने उड्डाणाच्या मध्यभागी कीटकांना पकडण्यास सक्षम आहेत। नर मादी दिसायला सारखेच असतात। हे पक्षी सहसा एकटे राहणे पसंत करतात। निशाचर असल्याने हे दिवसा एखाद्या झुडपाच्या आडोशाने लपून राहतात। अंधार पडल्यावर सर्वत्र यांचे आवाज ऐकू येतात। रातवा पक्षी त्यांच्या झपाटलेल्या आणि विशिष्ट आवाजासाठी ओळखले जातात, जे प्रजातींमध्ये भिन्न असतात। या स्वरांमध्ये अनेकदा शिट्ट्या, कर्कश आवाज आणि टाळ्या यांचे मिश्रण समाविष्ट असते, आणि ते संप्रेषण आणि प्रादेशिक संरक्षणासाठी वापरले जातात। फेब्रुवारी ते सप्टेंबर हा काळ या पक्ष्यांचा प्रजनन काळ आहे। हे पक्षी घरटे बांधत नाहीत। मादी जमिनीवरच 1 किंवा 2 फिकट गुलाबी रंगाची, त्यावर तपकिरी किंवा जांभळे ठिपके असलेली अंडी देते। पिल्लांचे संगोपन नर मादी मिळून करतात। आपल्या पृथ्वीवर रातव्यांच्या 80 जाती आहेत। त्यांचे राहणीमान एकसारखे असले तरी रंगरूप, आकार, अधिवास यात फरक आहे। भारतात 9 जातीचे रातवे आढळतात। भारतीय रातवा संपूर्ण भारतभर निवासी आणि स्थानिक स्थलांतर करणारा पक्षी आहे। याचे शास्त्रीय नाव कॅप्रिमुलगस एशियाटिकस आहे। भारताशिवाय तो बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार या देशातही आढळतो। रातव्याच्या रात्रीच्या संचारामुळे घुबडांसारख्याच त्यांच्या बाबतीत बऱ्याच गैरसमजुती व अंधश्रद्धा आहेत। काही प्रदेशांमध्ये त्यांना दुर्दैवी किंवा अगदी मृत्यूचे चिन्ह म्हणून पाहिले जाते, तर काही ठिकाणी ते आत्मिक जगाचे संरक्षक किंवा संदेशवाहक मानले जातात। जंगलात या पक्षाचे आयुष्य 4 ते 5 वर्षांचे असते, तर बंदिवासात ते 7 किंवा 8 वर्षे जगू शकतात।